नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर. आता ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना पीक नोंदणी करता येणार. 15 जानेवारीपर्यंत मुदत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. भंडाऱ्याची उधळण आणि उदगाई उदच्या गजरात झाली रेणुका देवीची आंबील यात्रा. विविध संस्था संघटनांकडून भाविकांना आंबील आणि सरबताचं वाटप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी योगदान द्यावं. केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचं आवाहन. क्रीडा संकुल, दंतवैद्यकीय महाविद्यालय आणि आयटी पार्कसाठी कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये 42 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद. आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश. आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचं वेधलं लक्ष. लघु उद्योजक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना जेम पोर्टलवर स्थान मिळणार.